अभयदान शूर पांडुरंगा देवा, तुझ्यासारखा उदार दाता असा दुसरा कोणीही नाही. अभय देणारा शूर असणारा तूच आहेस, म्हणून तुझ विना कोणा शरण ऐसा न देखे मी कोणी, दुजाती त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोली दर्शने, तुका म्हणे ठाई जडोनी ठेलो तुझे पायी. आपल्या भक्ताला आड जर येत असती, भक्ताची बाजू सोडून दुसऱ्या बाजूनं जर राहत असतील तर त्यांना सुद्धा परमात्मा बाहेर काढतो, नाहीच करतो. नसा हे ती बबरू पांडवा पारखा, आणि दुराविला सखा बळी. बबरू हा भीमाचा मुलगा, आणि उद्याच्याला युद्धाला प्रारंभ होणार आहे म्हणताना भगवान परमात्म्याने सांगितलं की अगोदर जो कोणी विजय स्तंभाची पूजा करेल त्याला जयश्री विजयश्री माळ होणार आहे. मग जो हा बब्रुवाहन असणारा हा मोठा लढवय्या होता. लढण्यापूर्वी भगवान परमात्म्याने त्याला विचारलं होतं की तू कोणाच्या बाजूनं राहणार, पांडवाची बाजू पकडणार धरणार का कौरवांची बाजू धरणार. त्यानं सांगितलं मला बाजू बिजू काही माहिती नाही, जिकडे अपजय असेल त्या बाजूला मी राहणार. तेव्हा हा मोठा पराक्रमी आहे म्हणून देवाने त्याला सांगितलं माझ्या पायाला तू बाण मार असं म्हणून सांगितलं. आणि देवाने आपले पाय पाताळामध्ये ठेवले असताना देवाच्या चरणाजवळ त्याचा बाण एवढा हा युद्धामध्ये प्रवीण होता. आता हा काय ऐकणार नाही सांगून, म्हणून देवाने त्याच्याकरता ही युक्ती केली. आणि रात्री 12च्या वेळेला 1च्या दरम्यान म्हणा हा बब्रुवाहन विजय स्तंभाची पूजा करण्याकरता गेलेला असता भीमाला पुन्हा देवाने जाऊन सावध केला. अरे सगळं सर्वस्वी काय तुम्ही माझ्यावरती जबाबदारी टाकली, शत्रुकाळाचा मनुष्य आलेला आहे, विजय स्तंभाची पूजा करायला लागलाय, तुम्ही जरा भरत पडलाय काय, तुम्हाला काय विचार काळजी आहे का नाही म्हणाल्या बरोबर भीमदादा उठले, गदा घेतली आणि काही न करताना एकदम जाऊन गदा प्रहार केला त्या बब्रुवाहनावरती. बब्रुवाहन म्हणाला की बाबा असा कोण धर्मी आहे, मला सावध केलं नाही, इशारा दिला नाही, मी विजयस्तंभाची पूजा करत असताना एकदम गदा प्रहार केला. याच वेळी जर माझे वडील चुलती असे करताना निकाल पटवला. त्याचं बोलणं ऐकल्यानंतर भीमाने विचारलं कोण? बब्रुवाहन. मग काय भीम महाराज देवावरती खवळली, तू म्हणजे आमचा वंश आमच्या हातानेच मारण्याला सुरुवात केली. तेव्हा देवाने सांगितलं उद्यापासून युद्धाला प्रारंभ होणार आहे आणि त्या बब्रुवाहनाचं प्रेत एका झाडावरती ठेवलेलं होतं. युद्ध चालू असताना पांडवांची बाजू चढकी झाली की कौरवांच्या बाजूकडे पाठ व्हायची आणि पांडवांच्या बाजूकडे त्याचं श्रीमुख व्हायचं. पांडवांची बाजू पडकी झाली की कौरवांच्या बाजूकडे त्याचं मुख व्हायचं आणि पांडवांच्या बाजूकडे पाठ व्हायची. अशा प्रकारे 3 दिवस बराबरीत युद्ध झालं. असं कसं होतंय म्हणून ते म्हणायला लागले बाबा आज इतके दिवस झालं युद्ध सुरू आहे पण जे काय कोणालाच नाही बराबरीमध्ये सुटलं जातं. याचं कारण काय? तेव्हा देव त्यांना दररोज दाखवत ते आज बब्रुवाहनाचं तोंड कोणीकडे आहे आणि आता कोणीकडे आहे हे ज्या वेळेला पाहिलं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला तिथून त्याचं शेव बाजूला काढलं आणि मग जय कोणाचा आणि पराजय कोणाचा हा प्रकार झाला.
म्हणून असा हा असणारा परमात्मा आपल्या भक्ताला उणेपणा येऊ नये म्हणून त्यांची कुठल्याही प्रकारची कसलीही कामं करतो. म्हणून ऐशियाची शरण जावे शक्ती जीवे नवंची भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचा पण आमचा सुद्धा पण असतो म्हणतात काय, पण आमचा पण हा पोचट असतो, त्या पणामध्ये आधार नसतो. एक ग्रहस्थ असा होता, म्हातारपण झालं तरी त्याला शांतता नसायची. मग कुठलं सुटलं की म्हणायचं मी होतो संतोबा पवार. बायको घरामध्ये सुना नातू पंतू आलेली, म्हातारपण असलं मग ती बाई झाली मरायला. शेजारीने विचारलं की अहो तुमच्या इथं एवढं सगळं चांगलं असताना तुम्ही अशा गवऱ्यात का चाललाय. तर म्हणली काय करू बाई, म्हणली तरुणपणही त्यातच गेलं, म्हातारपणही म्हणली त्यातच चाललंय. म्हातारा उठलं की सुटलं म्हणतोय मी होतो संतोबा पवार. त्याच्या काळजीनं म्हणजे मी अशी मरायला लागली आहे. तर ती शेजारणीची मात्रा तिनं सांगितली म्हणजे खुशाल हो म्हणून सांगा, हो म्हणून सांगा म्हणल्यानंतर असं बोलत बोलत म्हणले मी हा असं कमी जास्त झालं तर मी संतोबा होईन बरं का. ते म्हणजे खुशाल राजी खुशी नव्हा. अरे छान लाज बिघडले गेला. आता म्हणल्याप्रमाणे काहीतरी केलं पाहिजे. गेले संतोबा पवाराकडे. जरी झाला संध्याची तरी माध्यान्याची तोंडवासी या न्यायाप्रमाणे 12 वाजले काहीतरी खायला द्या महाराज. त्यांनी सांगितलं कंदमुळं आणून खाणे किंवा लिंबाचा पाला चावून खाणे, चावत नसला तर वाटून त्याचा रस काढून पिणे. ह्याच्या बाप जन्मी पाडव्या दिवशी लिंब खायचा माहिती नाही तर त्या दिवसाला लिंबाचा रस खाऊन पाला पिऊन काय याचं भागणार आहे. झालं थोडा वेळ दम काढला आणि परत संध्याकाळ होण्याच्या अगोदर शेजारच्या उंबऱ्यावरती बसला आणि रानात जनावरं सोडलेली मसरं म्हणा म्हशी म्हणा काही म्हणा आल्या आणि एका म्हशीच्या शेपटीला धरलं आणि म्हणला अगं म्हशी मला का नेशी म्हणत घरात शिरला. बायकोनी विचारलं महाराज आपण संतोबा पवार झाले होता आणि आला कसे परत. मी येतच नव्हतो मला पण म्हशीनं ओढून आणलं विठाला. म्हणजे भाकरी केली खायला आणि शपथ केली वाह्याला अशी आमची प्रतिज्ञा. पण भीष्माचार्याची प्रतिज्ञा आज एवढे दिवस झाले युद्ध चालू असताना कौरवांकडचे अतिरथी महारथी मरतायत, पांडवांच्या बाजूला जय होतो. केवळ तुम्ही विदुर काका, तुम्ही द्रोणाचार्य, कृपाचार्य, अंकेचार्य, तमकेचार्य हे सगळे वरपंग माझ्या बाजूने आहात आणि खरी वस्तुस्थिती तुमचं अंतःकरण पांडवांच्या बाजूने आहे. असं म्हटल्यानंतर भीष्माचार्याला ते बोलणं सहन झालं नाही आणि त्या आवेशामध्ये ते म्हणले उद्या निष्मांडवी पृथ्वी करीन नाहीतर मी तरी शरपंजरी पडेल. भगवान परमात्म्याने ओळखलं आणि ओळखल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला दिवसभर युद्धामध्ये असा बाण मारला तसा पाडला अमकं झालं तमकं झालं. यांच्या आश्रमामध्ये ह्या गप्पा चाललेल्या आहेत. तेवढ्यात परमात्मा त्या ठिकाणी गेले आणि म्हणले दिवसभर तुम्ही युद्धाच्या प्रसंग भानगडी बोलताय पण आज भीष्माचार्याने काय प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन नाहीतर मी तरी शरपंजरी पडेल. असं म्हणल्यानंतर सर्वांच्या कोणचं महाराज उदयपणा नाहीसा झाला. पाणी पळालं ही भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे. तेव्हा याच्यातून मार्ग काढणारा हा परमात्मा त्यानं सांगितलं विचार करत बसू नका चला म्हणजे माझ्या बरोबर. देव महाराज मशाल घेतलेली आहे. देवाने खांद्यावरती घोंगड्याचं रक्त टाकलेलं आहे. डोक्याला पागुटं बांधलेलं आहे आणि द्रौपदीला जाता जाता सांगितलं हे बघ आता कौरवांच्या राजस्त्री असणाऱ्या भीष्माचार्याच्या दर्शनाला येतात. भीष्माचार्य त्यांना आशीर्वाद देतात. त्याप्रमाणे तू तुझा चेहरा न दिसेल अशा प्रकारचा डोक्यावरती पदर घे, नमस्कार कर आणि नमस्कार करत असताना बांगड्याचा आवाज दे. असं सांगितल्यानंतर आता तर बायांना महाराज पदर घ्यायचा माहितच नाही. विठाला या न्यायाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे द्रौपदी गेलेली आहे.
भीष्माचार्यांना नमस्कार केला. बांगड्याचा आवाज झाल्याबरोबर अष्टपुत्रवती भव म्हणून आशीर्वाद दिला. तेव्हा द्रौपदीने विचारलं, महाराज आपण हा आशीर्वाद देता या जन्मातला का कुठल्या जन्मातला? आपली प्रतिज्ञा काय? आपण आशीर्वाद देता कसा? तेव्हा भीष्माचार्यांनी विचारलं, कोण? द्रौपदी? तर म्हणजे हो. कुणाबरोबर आली? तुला कोणी आणलं या ठिकाणी? तेव्हा द्रौपदीनं सांगितलं, महाराज माझा जोडा राखणारा असा जो असणारा तो म्हणजे बरोबर आलेला आहे. असं म्हणल्यानंतर कोण आहे म्हणून बघण्याकरता भीष्माचार्य बाहेर आले. तेव्हा देवाने महाराज खाली मान घालून हातात मशाल घेऊन उभे राहिलेले आहे. दुसऱ्या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला आणि भीष्माचार्याच्या बाणाचा नुसता इशारा अर्जुनाला लागला आणि बेशुद्ध झाल्याबरोबर देवाने रथाचा आक असणारा घेतला आणि भीष्माचार्याच्या अंगावरती धावले. धावल्या बरोबर एवढ्यामध्ये भीष्माचार्याने धनुष्यबाण खाली ठेवला आणि देवाला सांगितलं, देवा तुझी प्रतिज्ञा काय? किंवा मी सवलतीच्या 2 गप्पा गोष्टी तुम्हाला विचार विनिमय सांगेन, पण हातात शस्त्र धरणार नाही. आणि शस्त्र धरलं तर दुसऱ्या बापाचा होईल. आणि म्हणजे आता तुम्ही शस्त्र धरले, किती बापाचे आपण? आणि मला मी पहिलाच 2 बापाचा. एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, ठाव नाही बापाचा आपुडीसाचा श्रीकृष्ण असा असणारा परमात्मा म्हणून भीष्म कोण केला खरा. धनुर्धरा रक्षिदे ऐशियाशी शरण जावे, शक्ती जिवे नवंचित कामणे साक्षाती तोम्या चित्ती धरलेला असा असणारा परमात्मा माझ्या चित्तामध्ये मी धरलेला आहे. आम्ही सुद्धा चित्तामध्ये धरत असतो. आमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी भागून राहिलेल्या वेळात त्यातून मी कमीत कमी वेळ कसा होईल अशा वेळात आम्ही चित्तामध्ये धरत असतो. पण तसं चित्तात धरून जमत नाही बाबा. असं असलं पाहिजे, चित्ती तुझे पाय डोळा तुझे पाय. चित्ताच्या ठिकाणी भगवंताचे चरण असले पाहिजे. डोळ्याच्या पुढं भगवंताचं मूर्ती रूप असलं पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. कुठलं महाराज गुण वर्णतोय? कडती सांगे लोकाची या गोष्टी, राम जगजेटी नये वाचे. कुठून आला तिकडून गेला, एवढ्यात पडला तेवढ्यात वर आला. ह्या गोष्टी चालल्या म्हणजे महाराज किती त्याला आनंद होतो. आणि असं भगवंताचं नामस्मरण घ्यायचं म्हणलं की नसलेला कंठाळा त्याला आला. राम राम म्हणता तुझी बसली जात अशी अवस्था होते. म्हणून अशा या भगवंताचं सतत ध्यान असलं पाहिजे. माझे चित्त तुझे पाय भवनाम समुद्रातून उधळून नेतो असा हा असणारा परमात्मा. मनुष्य देह ऐसा नीद साधे रते साधी सिद्ध करोणी प्रबोध संत पार उतर दे. अशी असणारी नौका नाव चंद्रभागे तिरी
उभी पुंडलिकाचे द्वारी कट धरोनिया करी उभा उभी पालवी तुका म्हणे मुखासाठी बाई घातलिया मिठी होतो उठा उठी लवकरीच उतार. हा नावाड्या काही नावाडे महाराज आपणही बुडतात आणि नावेत बसणाऱ्यांनाही बुडवतात. पण हा नावाडे असा आहे तारू भला पांडुरंग बाव भिजो पांडुरंग बाव भिजोणी अंग स्वतः परमात्मा आपल्या मुखानं सांगतात. त्याचे जे भक्त आहेत यांना महाराज या भवनाम समुद्रातून काळजी करण्याचं कारणच नाही. आणि माझी या भक्ता संसाराची चिंता काय समर्थाची कांता पोरांन मागे. राजाची नावडती जरी असली तरी काय अंबाबाईचा भुंडारात उभा राहते का? मुलीत उभा राहत नाही. त्या न्यायाप्रमाणे राजयाची कांता काय भीक मागे मनात या जोगे सिद्धी पावे. म्हणून माझे जे भक्त आहे त्यांना या भवनाम समुद्रातून तरुण जाण्याची काळजी करण्याचं कारण नाही असं भगवान परमात्म्याचे उद्गार आहेत. असाच वासणारा परमात्मा तुका म्हणे साक्षात धरियेला. तुम्ही आम्ही माणसं असून भगवंताचं नामचिंतन आम्हाला जमत नाही, येत नाही. वास्तविक पाहताना भगवंताचं नामस्मर मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव बहुता जन्मांती जन्मलासी नरा देव तू सोयरा करी आता एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहाचा वारा मग लागे. असा हा दुर्मिळ असणार न मिळणारा हा मनुष्य जन्म प्राप्त झाला असताना महाराज आम्ही भलत्याच कार्याकडे जातो, भलतच काहीतरी करतो आणि जे करायला पाहिजे तिकडं दुर्लक्ष. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो अति गुरु जीवाशी पै झाला. अशी ही आमची वस्तुस्थिती होऊन बसलेली आहे. पाहे पा कमलकंदानी दर्दुरी नांदनू एकेची घरी परी पराग शिविजे भ्रमरी येरी चिखलची खावा. कमलाच्या झाडाच्या जवळ बेडकं असतात आणि भ्रमर असतो तो त्या भुंगा असणारा त्या कमलाच्या गंध त्याचं सेवन करतो आणि बेडकाने मात्र चिखलच खायचा असतो. ही अवस्था आमच्या वाट्यात. पाहे पा दूध पवित्रानी गोड वासी त्वचेचिया पदरा आड ते आव्हेरुनी गोचीड अशुद्धची शेवी. गाईच्या कासाला गोचडा असतात. जरा पुढे गेला की त्याला दुधाचं सेवन मिळतं. पण महाराज तो रक्त पिऊनच राहतो. त्याच्या प्रारब्धात त्या अमृत सेवनाचा वाटा नसल्यामुळे असं असताना आम्हाला हा मनुष्य जन्म या ठिकाणी मिळालेला असताना या ठिकाणच्या जन्माकरता स्वर्गादी देव इच्छा करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. हे त्यांनीच म्हणावं. तुम्ही आम्ही बायका पोराचे दास झालेलो आहे. विठाला गजेंद्र तो हत्ती सहस्र वर्षे जळा माझी नकरे पिढेला स्वरजी सांडले कोणी नाही साह्य अंती वास पाहे विठो तुझी. अगदी टायमात सोडणार आहे. घड्याळाकडे बघू नका. इतकं भांडवल माझ्याजवळ नाही. आपला गल्ली पोळातला कीर्तनकार आहे. जे व्यापार तसा धंदा तसा. माझ्याकडे काय कशाचं दुकान म्हणतात नाडी पुढे येते. त्याच्यात व्यापार किती धंदा किती असायचा. होलसेल व्यापारी असतात त्यांना किती वेळ असला तरी पुरत नाही. विठाला चंद्र आणि मकर असणाऱ्या या दोघांचं वैर होतं. सरोवराच्या ठिकाणी हा गजेंद्र असणारा हत्ती पाणी पिण्याकरता जात नव्हता. तो लांब जात
आणि नक्र असणारा हा कधी पाणी पिण्याकरता येतो म्हणून डोळ्यात तेल घालून वाट बघत होता. याची संतती बरीचशी वाढली या गजेंद्राची. आणि त्या संततीने विचारलं, बाबा एवढं जवळ पाणी असताना आपण लांब पाणी पिण्याकरता का जाता? तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा मला तिकडचंच पाणी बरं आहे. मग हे दूषित पाणी आहे, आम्ही सुद्धा पिऊ नये का? तुमच्या बरोबर आम्ही तिकडे यायला पाहिजे का? नाही म्हणजे तुम्ही हेच पाणी पिलं पाहिजे. आणि मग तुम्ही का तिकडे जाता? तुम्ही का तिकडे जाता म्हटल्यानंतर इथं माझा शत्रू आहे आणि मी केव्हा पाणी प्यायला येईल म्हणून वाट बघत बसलेला आहे. त्यावेळेला म्हणजे तुम्ही एकटे होता, पण आता एवढी प्रजा तुमची झालेली आहे आणि एवढ्या पुढे तो एकटा काय करणार आहे असं म्हणून सांगितल्यानंतर तुका म्हणे भीड खोटी आणि लाभ विचाराची पोटी या न्यायाप्रमाणे त्यांनी महाराज एका सोंडीची साखळी लावलेली आहे, धरलेली आहे. आणि हा गजेंद्र जो असणारा मुख्य पाणी पिण्याकरता गेल्या बरोबर तो वाटच बघत नकर बसलेला होता. आणि हा गजेंद्र गेल्या बरोबर आला तसं त्याच्या पायाला धरला. आता बाहेर बलवान हत्ती असेल, पण पाण्याचं बळ काही चालत नव्हतं. त्या नकराचं बळ जादा व्हायचं आणि वडावडी सुरू झाल्यानंतर महाराज त्याने हिसका मारल्यानंतर कुठे किंचित वर तो पुढं सरकत होता नकर, पण त्याने हिसका मारल्याबरोबर हिंदी माळच्या माळ आघात होत्या. असं 1000 वर्ष युद्ध चाललं, पण काय सुटका होईना. मग म्हणजे आता त्या बाकीच्या आणि त्याची संतती असणारी गजेंद्राची यांनी विचार केला, अरे म्हणजे ही पिकलं पान आज ना उद्या जाणार आहे, पण एकट्यासाठी एवढ्याने आपण सगळ्यांनी मारायचं काय? कारण नाही, त्याला सोडून द्या चला असं म्हणून मागच्या माग त्यांनी महाराज पलायन केलं. गजेंद्राने माग फिरून पाहिल्याबरोबर कुणी नाही, स्वरदी सांगिले कुणी नाही साह्य, अंती वास पाहे विरोधी देवा. माझे म्हणणारे होते ते सगळे मला सोडून गेले. आता तुझ्याशिवाय मला या जगतात त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराज कमलाचं फूल होतं सोनेनं काढलं आणि या ब्रह्मांडाचा जो कुणी मालक होईल त्याला हे असेल, त्याला माझं हे फुल अर्पण आहे. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपण ती हाक दिला हाके असं म्हणाल्या बरोबर महाराज परमात्मा वैकुंठामध्ये होते. आई साहेबांनी विचारलं, अहो देवा एवढी गडबड काय, कुठे निघाला? तर हचा उच्चार वैकुंठात ती म्हणण्याबरोबर गजेंद्राजवळ आले. कसला वेग म्हणायचं, त्याला काय मोजमाप आहे का? हल्ली सगळ्या सुधारणा निघाल्यात, पण एवढी सुधारण्याचा मोजमाप लावा म्हणा. विठाला विठाला कहे लक्ष्मी ती कहे गजराज असं म्हणण्याबरोबर त्या गजेंद्राला नकरापासून मुक्त केलं. विमानामध्ये बसून देव घेऊन निघाले असताना नकर जो होता तो म्हणा हसायला. हसत देवाला म्हणला, अरे देवा त्याने तुझी भक्ती केली, तुझं नामचिंतन केलं म्हणून त्याला तू घेऊन चाललास, पण मी प्रत्यक्ष तुला डोळ्याने पाहिलेलं आहे, तुझं मला दर्शन झालेलं आहे. असं असताना तुम्हाला या ठिकाणी टाकून चालला, तेव्हा तू अनाथाचा नाथ नाही. घेईन डांगोरा तुझिया नामाचा, नोहे अनाथाचा नाथाईचा. मी दौडी दिली अनाथाचा नाथ म्हणून याची जी कीर्ती आहे त्याप्रमाणे हा नाही असं म्हणून सांगितल्यानंतर देवाला राग आला. मुळीच नाही. नक्र बोले